विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा 15,300 इतक्या फार मोठ्या जागेसाठी पोलीस भरतीमध्ये जी मेगा भरती निघालेली होती, तर बघा त्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे। या ठिकाणी 30 नोव्हेंबर तुमची शेवटची तारीख आहे। तर शेवटच्या या ठिकाणी 4 ते 5 दिवस उरलेले आहेत। तर लवकरात लवकर आता तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा। बघा आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचे थांबले होते की कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले आणि कोणत्या ठिकाणी फॉर्म कमी येत आहे, ही परिस्थिती तुम्हाला बघायची होती। तर आता सर्व परिस्थिती बघण्याची वेळ संपलेली आहे। तर आता तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे की तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला असा काही या ठिकाणी जिल्हा सांगतो की जर तिथे तुम्ही फॉर्म भरला तर तुमचे सिलेक्शन हे त्या ठिकाणी 99% शुअर होणार आहे। जर तुमचा अभ्यास कमी असला तर तुम्हाला कुठे फॉर्म भरावा लागेल आणि जर तुमचा अभ्यास चांगला असला तर तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे, सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे आणि सोबत आता बघा फक्त 5 दिवस राहिलेले आहे। तर त्यानंतर तुमची एक्झाम कधी होणार आहे, तुमचं ग्राउंड कधी होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कशी याची तयारी करायची आहे, पोलीस भरतीबाबत सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या एकुलत्या एक चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मिळणार आहे। आणि सोबत तुम्हाला यासाठी जे काही तुमचं रिटर्न एक्झाम राहणार आहे त्याच्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे त्याबद्दल देखील माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे। तर त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा या ठिकाणी समजा जर तुमचा अभ्यास ॲव्हरेज कंडिशनमध्ये असेल, एकदम तुम्ही टॉप लिस्टमध्ये जर तुमचा अभ्यास नसेल तर या ठिकाणी तुम्हाला असा जिल्हा निवडायचा आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे। तर बघा मुलं असे म्हणतात की आणि फार मोठ्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी असे म्हटले असेल की जिथे जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरू नका, परंतु तुम्ही जर असे केले आणि त्या ठिकाणी तुम्ही जिथे कमी जागा आहे तिथे फॉर्म भरला किंवा तुमच्या जवळच्या जिल्ह्यात फॉर्म भरला जिथे कमी जागा आहे, तर बघा तिथे तुमचे सिलेक्शनचे चान्स जे आहे ते जास्त जागे असलेल्या ठिकाणपेक्षा त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शनचे चान्स जे आहे ते 40% होऊन जाईल। म्हणजे 100%पेक्षा तुमचे सिलेक्शनचे चान्स या ठिकाणी 40% राहील। आणि जर तुम्ही अशा ठिकाणी फॉर्म भरला जिथे जागा जास्त आहे, टॉप 5 जास्त जागा असलेल्या ठिकाण आहे, तर तिथे तुमचे सिलेक्शनचे चान्स जे आहे ते 100 पैकी 70 to 80% राहणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी बघा क्लिअर कट आयडिया मिळत आहे की कुठे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुमचा अभ्यास त्या ठिकाणी कमी असला तर। आणि जर तुमचा अभ्यास टॉपमध्ये येण्यालायक असेल तर तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता, तुमच्या शहरात सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा जवळच्या ठिकाणी आणि जिथे कमी पोस्ट आहे तिथे देखील तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्हाला काहीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही, कारण की तुमचा अभ्यास एवढा असणार आहे की तुम्ही मेरिट लिस्टमध्ये टॉपवर येऊ शकता आणि तुम्ही तिथे सिलेक्शन घेऊ शकता। त्यामुळे तुमचा अभ्यास कोणत्या लेवलचा झाला आहे हे या ठिकाणी अतिशय मॅटर करणार आहे। तर बघा तब्बल 15,300 जागेसाठी या ठिकाणी कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, प्रिझन कॉन्स्टेबल अशा SRPF सर्व प्रकारच्या जागा निघालेल्या त्या। तर तुम्हाला ज्या पण पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे त्या पोस्टसाठी फॉर्म भरून द्या। फक्त 5 दिवस राहिलेले आहे, लवकरात लवकर फॉर्म भरा, नाहीतर असे होऊन जाते की तुम्ही भरतो म्हणून या ठिकाणी तुमचं फॉर्म भरणं राहून जाते आणि शेवटची डेट निघून जाते किंवा शेवटी बघा सर्व्हर इतका डाऊन असतो की तुम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णच करू शकत नाही आणि लास्ट डेटवर आल्यानंतर तुम्ही फॉर्म भरता तुमचा शेवटचा फॉर्म राहून जातो, त्या ठिकाणी पेमेंट वगैरे होत नाही। त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच फॉर्म भरायची सुरुवात या ठिकाणी करायची आहे। आणि बघा फक्त 5 दिवस राहिलेले आहे। तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी मी एक सेफ ठिकाण सांगतो जिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। बघा मुंबई हे ठिकाण असं ठिकाण आहे ज्यामध्ये सर्वात जास्त जागा आहे आणि जर तुमचा अभ्यास कमी असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त मुंबईलाच फॉर्म भरायचा आहे। मुंबईला नसेल तुम्हाला भरायचा तर त्या ठिकाणी पुण्यामध्ये फॉर्म भरा, ज्या ठिकाणी 2 नंबरच्या जागा सगळ्यात जास्त आहे। या ठिकाणी जिथे जागा कमी आहे किंवा तुमच्या जवळच्या जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची चुकी बिलकुल पण करू नका। जर तुमचा अभ्यास हा ॲव्हरेज असेल किंवा त्या ठिकाणी तुमचा 50 to 60% मार्क घेण्यालायक तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला या ठिकाणी मुंबईलाच फॉर्म भरायचा आहे, तेव्हाच कुठे तुम्ही सेफ झोनमध्ये राहू शकता। तर बघा या ठिकाणी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई कार्यालय मुंबईच्या आपण पोलीस शिपायाच्या जागा बघूया किती जागा आहे पोलीस शिपायाच्या। आणि या ठिकाणी मित्रांनो अर्ज देखील भरपूर आलेले आहे। भलेही अर्ज भरपूर आलेले असेल तरीसुद्धा तुम्हाला इथेच फॉर्म भरायचा आहे, कारण की बघा इथे ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचं प्रिपरेशन खूप कमी लेवलचं आहे। टॉपर मुलं इथे जास्त आलेले नाही आहे, कारण की मुंबई म्हटलं की लोकांना इथे राहण्याची अडचण होत असते आणि इथे राहणे त्यांना परवडत नाही। त्यामुळे ते जे टॉपर मुलं असतात ते आपापल्या शहराच्या ठिकाणीच फॉर्म भरत असतात आणि ते
तिथे कॉम्पिटिशन वाढवत असतात। तर तुम्हाला जर कॉम्पिटिशन फेस करायची नसेल जास्त तर तुम्हाला मुंबई किंवा पुण्यामध्येच फॉर्म भरावा लागणार आहे। बघा, अनुसूचित जातीच्या इथे तब्बल 320 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 172 जागा आहे, विजाच्या 74, भजबच्या 61, भजकच्या 86, भजडच्या 49, विमाप्रच्या 49, इमावरच्या 467, SEBCच्या 246, EWSच्या 246, अराखीवच्या 689 आणि एकूण 2459 इतके भरपूर पदे फक्त आणि फक्त मुंबईमध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे। त्यामुळे सिलेक्शनचे ते तुमचे 90% चान्सेस होत आहे। तर बघा, अनुसूचित जातीच्याच फक्त इथे सर्वसाधारण 96 जागा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला तर तुमचं सेफ झोनमध्ये तुम्ही येऊ शकता। बघा, पोलीस शिपाई बॅट्समॅन देखील बघू शकता तुम्ही किती जागा आहे। तर त्यानंतर बघा, कारागृह शिपाईच्या देखील 176 जागा, टोटल 176 जागा कारागृह शिपाईच्या देखील आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी अशा प्रकारची नोटिफिकेशन होती। तर तुम्हाला जर पोलीस शिपाईचा फॉर्म भरायचा असेल तर तो मुंबईलाच भरा। त्यानंतर बघा, इथे आपला ग्रुप देखील बनवलेला आहे आपण, महाराष्ट्र पोलीस भरती 2025, एकदम नवीन ग्रुप, स्पेशल फ्रेश ग्रुप तुमच्यासाठी बनवलेला आहे। या ठिकाणी पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुमची होणार आहे, डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व काही प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। बघा, या ठिकाणी आता आपण बघू, नवी मुंबईमध्ये देखील तुम्ही फॉर्म भरू शकता। चालक पोलीस शिपाई जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल चालकासाठी, ड्रायव्हरसाठी, तर नवी मुंबईमध्ये फॉर्म भरा, तिथे सिलेक्शनचे चान्सेस तुमचे खूपच चांगले राहील। फॉर्म खूप कमी आलेले आहे। नंतर बघा, या ठिकाणी जर तुम्हाला पोलीस शिपाई बघा मुंबईमध्ये देखील या ठिकाणी तुम्हाला बघितलेच आहे आपण। त्यानंतर बघा, इथे बघा, त्यानंतर संपूर्ण बघा मुंबईसाठी आपण बघितलेलं आहे। तुम्हाला मुंबईमध्येच फॉर्म भरायचा आहे जर तुमचा अभ्यास कमी असेल तर। जर तुम्हाला या ठिकाणी लास्ट वर्षाला मागील वेळेस जर मुंबईमध्ये किती कट ऑफ गेली होती, काय झाली होती, ग्राउंडची कट ऑफ किती गेली होती, सर्व काही बघायचे असेल तर कमेंटमध्ये तसे सर्व काही मेन्शन करून सांगा, त्यावर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्यात येईल। जसं तुमचे प्रश्न राहील तसा तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ बनवून उत्तर देण्यात येणार आहे। तर आता बघा मित्रांनो, या ठिकाणी तुमचं ग्राउंड कधी होणार आहे, तर तुमचं ग्राउंड जे आहे ते सर्वात प्रथम तुमचं ग्राउंड होणार आहे, त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे। तर ग्राउंड आता तुमचं बघा, या ठिकाणी अपडेट ग्राउंडबद्दल सध्या तर अपडेट काहीच नाही आहे, परंतु तुमचं ग्राउंड जे आहे ते या ठिकाणी डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीपर्यंत तुमचं ग्राउंड होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे। त्यामुळे तुम्ही ग्राउंडवर फोकस करा, या ठिकाणी फिजिकल टेस्ट द्या, रनिंग करा, गोलाफेक या ठिकाणी तुम्ही गोलाफेकची जितकी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकत असाल तितकी प्रॅक्टिस करा, रनिंगची प्रॅक्टिस सोडू नका, कारण की मैदानी चाचणी पार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा द्यायला भेटणार आहे। आणि लेखी परीक्षेची सर्व तयारी तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण अशा प्रकारची करून घेणार आहे की लेखी परीक्षेत तुम्ही या ठिकाणी फेल होऊच शकत नाही, कारण की बघा आपल्या चॅनलवर सर्व काही जे काही मटेरियल आहे ते अशा प्रकारचं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे की ते मटेरियल वाचून तुमचं सिलेक्शन 100% पोलीस भरतीमध्ये होणारच आहे। आणि या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त तुम्हाला 100 रुपयामध्ये पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सर्व मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे, फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये। तर तुम्हाला या ठिकाणी 9284307184 हा नंबर दिलेला आहे, 9284307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर। आणि तुम्हाला पोलीस भरती संबंधित लेखी परीक्षेसंबंधित या ठिकाणी PDF मटेरियल जे आहे ते फक्त 100 रुपयामध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर त्याला ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आत्ताच फॉर्म भरून द्या, जास्त वेळ होण्याआधी। तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपला जो हा ग्रुप आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा तो जॉईन करून घ्या, याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे।